त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे बाळासाहेबांनी आनंद दिघे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही योग्य पक्षात आलेला आहात। देर आहे दुरुस्त आहे, पण मी आपल्याला सांगतो तुम्ही शरद जोशींच्या बरोबर ज्येष्ठ नेते शरद जोशींच्या बरोबर काम केलंय। 2 टाइम महाराष्ट्राचे अध्यक्ष, 2 वेळा महाराष्ट्राचे संघटनेचे अध्यक्ष आपण होतात। त्यामुळे शेतकरी चळवळ काय, शेतकऱ्याचा वेदना आणि समस्या काय हे तुम्हाला चांगलं माहित आहे। मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी नेहमी सांगतो की या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकरी सन्मान योजना केली 6,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले। आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब 6,000 रुपये त्या सन्मान योजनेत देत होते, आणखी 6,000 रुपये आपण टाकू लागलो। पीक विमा योजना सोपी केली, अनेक निर्णय आम्ही घेतले। जेव्हा अवकाळीमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान होऊ लागलं त्यावेळेस ज्या अटी शर्ती होत्या त्या आम्ही काढून टाकल्या। NDRFचा नियम काढून टाकला, 2 हेक्टरचा नियम काढून टाकला। सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी शंकरांना त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही 32,000 कोटीचं या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं। त्याचं वाटप सुरू झालं, कारण मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलोय। आता तुम्ही आलेला आहात, आता शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही एक मोठी चळवळ जी आहे ही चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे, तुम्ही त्या चळवळीचा प्रमुख भाग बनलेला आहात। त्यामुळे यापुढे मी आपल्याला सांगतो, जेवढे शिवसेनेमध्ये यापूर्वी देखील शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी नेते आलेले आहेत, या सगळ्यांची मोठ बांधून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे। शेतकरी आपण म्हणालात की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जेवढं जे काही करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करू। आम्ही निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणीची योजना देखील सुरू केली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफीचं पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे। मी आपल्याला आश्वासन देतो की योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील होईल, त्याच्यासाठी कमिटी आपण गठीत केलेली आहे। त्यामुळे आम्ही जे जे बोललोय ते सगळं करणार आहे। आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले महायुती नाही आहे, आता तर तुम्ही आमचा भाग झालेला आहात। त्यामुळे ज्या काही अनेक सूचना आहेत, ज्या काही आपल्याला आणखी जी काही धोरणं आहेत, पॉलिसी आहे, भूमिका आहे, ती आपल्या माध्यमातून देखील या महाराष्ट्रामधले ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या आपल्याला तुम्ही BRS मध्ये काम केलंय, MRS BRSचा लीड केला महाराष्ट्राचा, तुम्ही जेल भोगलेला आहे शेतकरी आंदोलनामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो की हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा पक्ष आहे शिवसेना आणि त्यामुळे आपल्याला कुठेही आपण परिवारामध्ये आलेला आहात आणि खऱ्या अर्थाने लोक विश्वासाने येतात। आज बघा इथं भुमरे मामा आमचे सर्व मराठवाड्यातले लोक आहेत, अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत।